तर आपण खाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वापरतो, पण एकदा कुळथाच्या डाळीचं या पद्धतीने थालीपीठ करून पहा, नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल. कारण कुळीथ हे शरीराला फार उपयोगी आहे. जसे की तुमच्या शरीरामध्ये किडनी स्टोन वगैरे असेल तर ते कमी होतो आणि त्याचबरोबर काही स्किनचे प्रॉब्लेम असतील ते सुद्धा कमी होतो. आयुर्वेदामध्ये अगदी भरपूर फायदेशीर असं हा डाळीचा प्रकार सांगितलेला आहे. तर त्यापासून बनलेलं थालीपीठ सुद्धा अगदी पौष्टिक आहे आणि शिवाय खमंग सुद्धा आहे. तर इथे मी कुळिथाचं पीठ घेतलेलं आहे. तर कुळीथ या डाळीचं 2 कप इतकं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर 1 कप इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बारीक किसून घेतलेला कांदा. तर 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक किसून यामध्ये टाकलेला आहे. मुठभर इतकं इथे मी मेथीची भाजी टाकलेली आहे. ताजी घ्या, नसेल तर स्किप करा आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेलं आहे. सोबतच इथे मी साधारण एक अर्धा कप इतकं भिजवलेली चना डाळ टाकून घेतलेली आहे. थालीपीठाचं वाटण करण्यासाठी इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, पण कमी तिखटाच्या आहेत आणि 2 सुक्या लाल मिरच्या, 1 चमचा जिरे, मुठभर इतकं शेंगदाणे आणि 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. पाणी न टाकता याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. सोबतच इथे मी साधारण एक 3 चमचे इतकं पांढरे तीळ आणि त्याचबरोबर चमचाभर हळद टाकून घेतलेलं आहे आणि चमचाभर धने पावडर आणि 1 चमचाभर हातावर चुरून घेतलेलं ओवा टाकून घेतलेला आहे. सगळं छान व्यवस्थित पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे. कारण यामध्ये आपण किसून घेतलेला कांदा टाकलेला आहे, त्याचं स्वतःचं पाणी असतो, त्यासाठी पहिल्यांदा सगळं मिक्स करायचं. त्यानंतर लागेल तसं आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. तर थोडंसंच पाणी लागलं आहे, साधारण एक वाटीभर इतकं. तर यामध्ये छान असं पाणी मिक्स करून घेतल्यानंतर आता हे छान असं पीठ तिंबून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण रेग्युलर थालीपीठाचं पीठ तिंबून घेतो त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. पीठ तयार झालं की आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे, ओलं करून घेतलेलं आहे, थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला कितपत थालीपीठ मोठं छोटं आवडतं त्यानुसार पिठाचा उंडा घ्यायचा, छान असं पातळ थापून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी या पद्धतीने इथे मी थापून घेतलेलं आहे. थोडंसं मध्यभागी या पद्धतीने 4 ते 5 छिद्र करून घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्याला तव्यावर टाकल्यानंतर तेल टाकता येईल. तर तवा आधीच गरम करायला ठेवलेलं होतं, चमचाभर तेल पसरून घेतलेलं आहे. त्यानंतर तयार करून घेतलं थालीपीठ यावर उलटून घेतलेला आहे. त्यानंतर थोडंसं तेल टाकून घेतले. या ठिकाणी तुपाचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता. तर या ठिकाणी आता झाकण लावायचं आहे. 1 मिनिट कमी गॅसवर छान असं वाफून घ्यायचं आहे. तर 1 मिनिट वाफून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त खमंग असं खालच्या साईडला भाजले गेलेलं आहे. पलटून घ्यायचं आणि दोन्ही साईडला छान आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही थोडंसं आणखीन तेलाचा वापर करू शकता, आवडत असेल तर. नाही आवडत तर कमी तेलाचा वापर करून सुद्धा तुम्ही हे थालीपीठ करू शकता. खमंग आणि खुसखुशीत तयार होतात. एवढंच की कमी स्पीडवर, म्हणजेच आपण इंडक्शनवर करत आहोत त्यासाठी कमी स्पीडवर आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी दुसरं थालीपीठ सुद्धा याच पद्धतीने तयार करायचं आहे. थोडंसं हाताला पाणी लावलं की छान असं पातळ हे थालीपीठ थापता येतात. तर तुम्ही बघू शकता अतिशय खमंग आणि खुसखुशीत आपले हे थालीपीठ झालेले आहे. एकदा या पद्धतीने थालीपीठ करताल तर खमंग थालीपीठ तुम्हाला नक्कीच खायला भेटणार. तर याच पद्धतीने सगळे थालीपीठ करून घ्यायचे आहेत. तर लक्षात ठेवा, कुळिथाचं पीठ असेल तर नक्की वापरा, नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन आणा. शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असं हा कुळिथाचं पीठ आहे. आठवड्यातून एकदा जर खाताल तर तुम्हाला देखील नक्कीच आवडेल. खमंग खुसखुशीत शरीराला फायदेशीर असलेलं हा थालीपीठ एकदा तरी आठवड्यातून व्हायलाच पाहिजे. नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.